नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. कसे आहे सर्व? मजेत ना? तर मी आज दुर्वाला 5 वाजले होते, सगळं आवरेपर्यंत 5 वाजले. उठली झोपेतून दुर्वाने, तिला फिरायला नेले. 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत फिरवतच होती बाहेर. तिला गाडीवर बसवले आणि बाहेर फिरवत नव्हती. कोण नव्हती आज खेळायला बाहेर, त्यामुळे ती एकटीच खेळत होती. मग तिला सायकलवरून फिरवली. तिथे मग गुरं दिसली, तिच्याबरोबर खेळत होती. नंतर 6 वाजून गेले. मग जेवणाची तयारी करत होती. वाटण काढलं, खोबरं किसूनच ठेवलेलं, सुकं खोबरं. वाटण काढलं, कांदा कापला आणि भाजायला घेतला. कारण आम्हाला भाजी आणायला जायचं होतं मार्केटमध्ये, म्हणून लवकर आवरायला घेत होती. कांदा भाजत होती कापून वगैरे. सुकं खोबरं का वापरतो? नारळ सध्या महाग आहे, त्यामुळे सुकं खोबरं वापरावं लागतं. आम्हाला जास्त खोबरंच लागतं, कोकणी असल्यामुळे वाटप जास्त लागतं आम्हाला. खोबरं वगैरे भाजून घेणार मी. कांदा भाजून झाला काय, त्यांना चहा, मिस्टर आलेले होते, त्यांना चहा द्यायची होती म्हणून चहा दिली. आम्हाला ब्लॅक चहाच आवडते, ब्लॅक टीच. त्याला फुट्टी म्हणतात, फुट्टी चाय आमच्या कोकणी भाषेत, फुट्टी चाय. ती दिला. मी घेतलं आहे, मी बतून ठेवलेलं आहे. तिला आधी कांदो करपात म्हणून चहा वतून ठेवलं आहे, मग त्यांका देतं आहे चाय. कांदो परतूच लागतं, खराबतं लगेच म्हणून. आज मेनू हा आमच्याकडे कुळदाची आमटी मोडिलेल्या. आणि आता भाजी आणू तेव्हा पाल्याची करू. पालं भेटलं तर घेऊन येणार. लवकर आवरणार होती, पण वाटं वगैरे भाजून ठेवलं. मला मार्केटमध्ये भाजी आणायला जायचं होतं, भाजी मंडईमध्ये, त्यामुळे वाटं वगैरे काढून ठेवलं. खोबरं आता भाजून घेईन, ते पण सगळं काढून ठेवीन आणि मग जाईन भाजी आणायला. खोबरं भाजते, थोडंसं खरपूस करते, कारण ते करपतं लगेच भाजल्यावर, कारण तवा तापलेला आहे गरम. खोबरं भाजून झालेलं आहे, त्यामुळे फोडणीला घालणार होती, पण नाही घालत आहे, नंतर घालणार आहे. आल्यानंतर घालीन. वाटप करून झालेलं आहे. आता आम्ही निघालो भाजी मार्केटमध्ये, मंडईमध्ये भाजी आणायला. दुर्वा बघा कशी उड्या मारते. फिरायला जायचं म्हटलं काय तिला खुश एकदम. रात्रीचा देखावा बघा कसा आहे, पण तळेगावचं. आता काकीकडे जाणार आम्ही, आणि तिथून मग गावावरून आले त्या चाचीला भेटायचं आहे दुर्वाला तिच्या, त्यामुळे तिथे जाऊ. इथे राहते तिची चाची, काकी आमची. इथे जाणार आम्ही. काकीकडनं जाऊन आल्यावर आम्ही मंडईमध्ये आलो. इथेच घेतलं भाजी वगैरे निवडत होते.
बटाटे घेतले, टोमॅटो पण बघत होते. सगळी भाजी घेऊन झाली. आम्ही पुढे निघालो. पाल्याची भाजी भेटते का बघत होतो आम्ही. हे तळेगावचं मंडई आहे. इथे भाजी भेटते, भाजीपाला सगळं. इथे घेतली भाजी, मोड्याची भाजी, पाल्याची भाजी. आणि निघाली पुढे जायला. आता घरी गेल्यावर मला जेवण करायचं होतं म्हणून घरी लवकर निघाले. फोडणीला घालायचं होतं. फोडणीला पाल्याची भाजी घेतलेली, दुर्वाला आवडते त्यामुळे पाल्याची भाजी घेतलेली. पाल्याची भाजी नीट केल्यानंतर फोडणीला घालायची होती. कुळदाची आमटी फोडणीला घालायची होती. वाटण वगैरे वाटून झालेलं होतं. कुळीत पण उकडून झालेले होते. मोड आलेलं कुळदाची आमटी. कोण कोण खातं, कोणाला आवडते ते सांगा. मला तर खूप आवडते, त्यामुळे मी मोड यायला काल ठेवलेले. आले मोड चांगले थंडीतनं पण. वाटण घालते फोडणीला. कांदा टोमॅटो घातला, चांगला हे करून दिला, भाजू दिला. नंतर कांदा टोमॅटो घातला, मसाला घातला आणि वाटप भाजून घेतलं. ते भाजलेलं वाटप घातले फोडणीला. तेलात चांगलं परतून घेतलं. मग मसाला घातला, कांदा लसूण मसाला घातला, हळद घातली. वाटपाचं थोडं पाणी होतं तर ते घालून घेतलं. धुवून घेते. हे बघा कुळीद आहेत ते घातलेत मी फोडणीला. आता मला पाल्याची भाजी पण फोडणीला घालायची. चला मग, कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा. तर थोडं जमतंय तसं ट्राय करते.